पूर्ण उंची 38 आहे, त्याच्यानंतर छाती 34 आहे, सीट उंची 22 आहे, कमर उंची 15 आहे, सीट घेर 38 आहे. तर याचा काय करायचा, छाती आणि कमर घेर चौथा भाग काढून 2-2 इंच वाढवायचं. त्याच्यानंतर सीटचा चौथा भाग काढून 1.5 इंच वाढवायचं. माप टाकतो बघा आता. पूर्ण उंची 38 आहे. 38 म्हटल्यावर 39 आणि अर्धा इंच पूर्ण उंचीमध्ये येणार बघा. इथं पूर्ण उंची आली. आता बोटनेक पाहिजे ब्लाऊज, सॉरी ड्रेस. त्यामुळे काय करायचं, गळा रुंदी 2 टाकायची, गळा उंची 4, परत 3 इंच रुंदी बॉक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर शोल्डर 4 आहे, 4.5 घ्यायची. मुंडा उंची 6.5 घ्यायची. छाती 34 आहे. 8 चौक 32, 9 चौक 36, 8.5 छाती आहे ना. 8.5 छाती अधिक 2 इंच. त्याच्यानंतर कमर उंची 15. त्यात काही वाढवायचं नाही उंचीमध्ये. कमर उंचीमध्ये कमरेचा चौथा भाग टाकायचा. तर कमरेचा चौथा भाग त्यांचा 34च आहे, मग 8.5 येणार. परत 2 इंच एक्स्ट्रा. त्याच्यानंतर सीट उंची 22 आहे. सीट उंचीमध्ये पण काय वाढवायचं नाही. 18 इंच करा. सीट उंची 22 आहे. त्याच्यानंतर सीट घेर 38 आहे. 38चा चौथा भाग 9.5. 9 9 2 18 9 27 9 चौक 36, 9.5. परत 1.5 इंच जास्त. सीट घेरला 1.5 इंच, कमर घेरला 2 इंच आणि छातीला 2 इंच. जे सीट घेरचं माप आहे तेच इथं खाली टाकायचं घेरसाठी. तर 9.5 इथं आलं आपलं. परत 1.5 इंच एक्स्ट्रा. कशासाठी ते, की आपण जे कट मारतोय त्याच्यासाठी. आता ह्या लाईन जोडून घ्यायच्या अशा बरोबर. आता त्याच्यानंतर काय करायचं, हा मुंडा उंची आहे, इथून ह्या कोपऱ्यातनं 1 इंच घ्यायचं असं आणि आकार द्यायचा. परत इथून इथं 1 इंच घ्यायचं आणि हा असा आकार द्यायचा. बोटनेक असल्यामुळं गोल राऊंड येत नाही, याला थोडासा असा तिरका येतोय. आता हे बघा कटिंग दाखवतो. आता सीट घेर इथं आलाय आपला 3 नंबरला. तर इथं थोडीशी खाच मारून घ्यायची. हे बघा अशी. आता याच्यासाठी अस्तर आपल्याला 1.5 मीटर लागणार. तर अस्तर 1.5 मीटर आपण काढलेलं आहे. हे बघा असं त्याचे 2 भाग केलेले आहेत. तुम्ही कॅनव्हास घालू शकता, ह्याला नाही घातला तरी पण चालतोय. हे बघा त्या अस्तरवरती असं डायरेक्ट ठेवून घ्यायचं हे आणि गळा शिवून घेऊन पलटी मारायचा. त्याला पण सेम तशीच प्रोसेस करायची. आता आपल्याला काय करायचं आहे, भाई काढायची आहे. तर भाईला अस्तर वापरलं नसलं तरी पण चालते. असं काय त्याला अस्तरच पाहिजे असं काय नाहीये. तर काय करायचं, छाती आपली किती आहे, 9.5ची घडी आहे. तर बरोबर ही पण 9.5चीच घडी टाकायची. हे बघा मी कशी टाकायला लागली. डबल कापड आहे ह्याच्या खाली. हे बघा 1 2 3 4
परत हे 5. आता इथं सरळ व्यवस्थित करून घेऊया आपण. आता बाही उंची 10 आहे, तर 1.5 इंच आपण एक्स्ट्रा करायचं. इथून इथं 10 आहे म्हटल्यानंतर 10.5 बाही आहे, तर आपण 11 करायची. त्याच्यानंतर काय करायचं, दंडघेरचं माप टाकायचं. तर दंडघेरचं माप आहे 5.5 अधिक 1.5 इंच शिलाईसाठी. 1-1.5 इंच ठेवलेला आहे एक्स्ट्रा, हे दुमट पट्टीसाठी ठेवलेलं आहे. आता इथं 10.5 बाही उंची आहे म्हटल्यानंतर आपण 11 घेतली, तर त्या 11 मधनं 3 इंच उतार येणार. इथं 1 2 3 8 इंच येणार. आता आपलं मुंड्याचं फिटिंग किती आहे बघा, तर मुंड्याचं फिटिंग 9 आहे. 9 म्हटल्यानंतर 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. तर आपण काय केलं, 11 इंच घेतलं. हे बघा, हे असं, हे असं, आणि हा बाहीचा आपला आकार काढून कटिंग मार. ड्रेसची बाही आपल्या तयार झालेली आहे.